राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि परळी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, लोकनेते धनंजय मुंडे साहेबांनी कुणाला तरी बंदूक दाखवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारची तक्रार बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये काल करण्यात आली। आम्ही धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते, समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थक म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून पोलीस अधीक्षकांना ही मागणी करत आहोत की सदरील तक्रारीच्या संदर्भात आपण काय कार्यवाही केली ती आपण समाज माध्यमांना आणि माध्यमांना सांगावी। त्यांनी हे सांगावं की अशा प्रकारचा फायर झाला होता का, अशा प्रकारचा फायर झाला नाही का, कारण यामुळे आमच्या नेत्याची जी बदनामी झाली, आमच्या पक्षाच्या प्रतिमेला ज्या पद्धतीने मलिन करण्यात आलं, ते अत्यंत संतापजनक आणि चिंताजनक आहे। अनेक माध्यमांनी, अनेक माध्यम समूहाच्या पत्रकारांनी आणि समाज माध्यमामध्ये धनंजय मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दामध्ये टिप्पण्या करण्यात आल्या। एक लोकनेता असणारा माणूस जेव्हा फायर केल्याच्या आरोपाखाली बदनाम होतो, आम्ही त्याच पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आणि त्याच नेत्याचे कार्यकर्ते म्हणून पोलीस अधीक्षकांना आज लेखी खुलासा मागत आहोत। ज्या पद्धतीने ते इतर गुन्ह्यामध्ये लेखी खुलासा करतात की हा गुन्हा खोटा आहे, अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे की खोट्या गुन्ह्यांना चाप बसवण्याची भूमिका पोलिसांची आहे। मात्र अशा प्रकारचा एक आरोप जो धनंजय मुंडे यांच्यावरती झाला होता, या संदर्भात सुद्धा पोलीस अधीक्षकांनी लेखी सांगावं की हा आरोप खोटा होता का खरा होता, आणि आम्ही अशा प्रकारचा जर आरोप खरा असेल, जर धनंजय मुंडे साहेबांनी कोणाला बंदूक दाखवली असेल, फायर केला असेल, तर आम्ही त्या घटनेचा सुद्धा हिंसा म्हणून निषेधच करू। पण जर असं झालं नसेल आणि खोटी फिर्याद असेल, तर लोकनेत्याला जर बदनाम केलं जात असेल, तर सामान्य लोकांनी या बीड जिल्ह्यामध्ये सळोख्यानी आणि संयमाने राहायचं तरी कसं, असा आमचा सवाल आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे आता काय मागणी असेल तुमची? त्यांनी 24 तासामध्ये आम्हाला सांगावं की धनंजय मुंडे यांनी फायर केला होता का नव्हता, किंवा त्यांनी कोणावर पिस्तूल रोखली होती का नव्हती।